नमस्कार मित्रांनो. जो जितका दूर असतो नजरेपासून तो तितकाच मनाजवळ असतो. ज्याची एक झलक मिळणेही कठीण असते, तोच जीवनात सर्वात खास असतो. जीवनाला खूप जवळून पाहिलं आहे, म्हणूनच मी सगळ्यांपासून दूर बसलो आहे. आता मला फक्त स्वतःला शोधायचंय, बाकी सर्व काही इंटरनेटवर सहज मिळतंय. कधीही कुणाशी बोलायची सवय लावू नका, कारण जेव्हा ते बोलणं थांबतं तेव्हा जगणं खूप कठीण होऊन जातं. नात्यांचा गैरवापर कधीही करू नका. चांगले लोक जीवनात वारंवार येत नाहीत. सहन केलं जे सहन करायचं होतं, आता फक्त जगायचं आहे. सगळ्यांनाच दुर्लक्षित करून विसरणं कठीण असतं, तरीही लोक विसरून जातात. नजरेतूनही दुखापत होते जनाब, जेव्हा कोणी बघूनही नजरे आड करतं. डोळे उदास असतील तर कितीही हसला तरी मनाच्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. मी कधीही इतरांसारखा बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखा कुणी भेटलाच नाही. हास्य खोटंही असू शकतं. माणसाला बघू नका, समजून घ्यायला शिका. साथ देऊ शकत नाही तर साथ निभवण्याचं वचन तरी तुम्ही देऊ नका. तुम्हाला फरक पडणार नाही, पण समोरची व्यक्ती तुटून जाईल. जो जात आहे त्याला जाऊ द्या. आज थांबला तरी तो उद्या निघूनच जाईल. जो व्यक्ती प्रत्येकाला आदर आणि प्रेम देतो तो स्वतः खूप आदरणीय असतो. एक माणूस इतरांना तेच देतो जे त्याच्याकडे असतं. कोणी तुम्हाला समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं सगळ्यांना समजत नाहीत. खूप फरक असतो आनंद आणि मौज मजेत. मौज मजेसाठी पैशांची गरज असते आणि आनंदासाठी फक्त कुटुंबाची गरज असते. आयुष्य जात आहे शोधण्यात की काय होणार आहे, तर काय मिळालं आहे ते माहीत नसताना त्याचं काय करायचं. गरजेचं नाही की काहीतरी चुकीचं केल्यानंच दुःख मिळतं. कधी कधी अत्यंत चांगलं असण्याचीही किंमत माणसाला चुकवावीच लागते. जीवनानं मला शिकवलं आहे की लोक आमच्या दोषांपेक्षा जास्त आमच्या गुणांमुळे आपल्याला नापसंत करतात. खूप अपेक्षा ठेवू नका कुणाकडून, कारण जितकं जास्त जुडलं जातं तितकंच खोल जखम होते. मन खराब असलं तरी वाईट शब्द बोलू नका. अंतर अंतर्मन ठीक होईल, पण बोललेले शब्द नाही. जीवनानं मला हेच शिकवलं आहे. मेहनत करा, थांबू नका आणि परिस्थिती कशीही का असेना, कुणासमोर कधीच झुकू नका. दोन प्रकारचे लोक असतात. एक जे साथ राहण्यासाठी कारण शोधतात आणि दुसरे जे नातं तोडण्यासाठी कारण शोधतात. एक सत्य हेही आहे की प्रत्येक खैरियत विचारणारा तुमची खैरियत नाही करत. कधी कधी आपण चुकीचे असतो, पण आपल्याकडे ते शब्द नसतात जे आपल्याला योग्य ठरवू शकतात. आपल्या लोकांना पकड आपल्या लोकांना पाडण्यासाठी अनेकदा आपलेच आपल्याविषयी चुकीची अफवा पसरवतात. मिळवा किंवा गमवू द्या, पण आपल्या स्वार्थासाठी कुणाचा वापर करू नका. रुसून कोणी साथ देत नसेल तर काही हरकत नाही, पण साथ राहून कोणी फसवणूक करत असेल तर हे सहन होत नाही. जेव्हा अक्कलवर पडदा येतो तेव्हा सगळ्यात आधी समजवणारा माणूसच वाईट होतो. घराचं दार छोटं राहू द्या. जे झुकून येईल तेच आपलं आहे असं समजा. कोणासोबत टाइमपास करण्यासाठी नातं ठेवू नका, पण नातं निभवण्यासाठी वेळ द्या. फरक पडत नाही की कोण तुम्हाला मिळवण्यासाठी मरेल. महत्वाचं म्हणजे कोण तुम्हाला गमावण्यासाठी घाबरेल. ज्या लोकांशी तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशीच बोला, कारण कुणाच्या मागे लागून स्वतःला जलील करणं योग्य नाही. इथं स्वतःच्या श्वासावर भरोसा नाही आणि तुम्ही इतरांवर भरोसा करता. तळमळू नका. ज्यांनी तुम्हाला तळमळत सोडून दिलं, सोडण्यापूर्वी हेही नाही विचारलं की तुमच्या मनावर काय बीतणार आहे. बऱ्याच वेळा तो माणूस आपली हसरी मुद्रा हिसकावून घेतो, ज्याला तुम्ही हे जाणवून दिलं आहे की तो तुमच्यासाठी आवश्यक आहे. जगातले लोक खूप विचित्र आहेत. जितकं दिलं तितकंच दुःख दिलं. टेन्शन एक असं गिफ्ट आहे जे आपलेच आपल्याला देत असतात. अनेकदा खास लोक खास दुःख देऊन जातात. लोकांपासून शिकलो आहे की जास्त गोड बोलणारे लोक आतूनच कडवे असतात आणि कमी बोलणारे लोक आतून गोड असतात. काही कठीण निर्णय घ्यावे लागतात उद्या सुधारण्यासाठी. स्वतःशीच खूप लढावं लागतं योग्य मार्गावर स्वतःला ठेवण्यासाठी.
काही गोष्टी आणि काही आठवणी झोप उडवून टाकतात. जेव्हा माफी मागणं काही होत नाही, माफी मागून काही होत नाही. काही गोष्टी मनाला लागतात, ज्यांना कधीही विसरता येत नाही. जे पाहिजे आहे ते मिळालं नाही, तर जे मिळालं आहे ते एकदा का होईना पसंत करून बघा. एक वेळेनंतर उशिरापर्यंत बोलणारे दोन सर्वात जास्त जवळची माणसं एकमेकांसाठी अजनबी होतात. चुका असताना सोडून देणारे खूप भेटतात, पण चुका असताना समजून घेऊन साथ देणारी लोक खूप आयुष्यात कमी भेटतात. आपल्याला जीवनात काही लोक असे असतात की जे आपल्याशी कितीही चांगले असले तरी मन भरत नाही. आठवणी तर खूप येतात, पण आता भेटण्याची इच्छाच होत नाही. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात, तेव्हा खूप काही ऐकावं लागतं आणि सहनही करावं लागतं. पैसे असतील तर आदरही मिळतो, पण लक्षात ठेवा, तो आदर पैशांचा असतो, तुमचा नाही. समस्यांनी आपली कमजोरी सिद्ध होत नाही, उलट त्या आपल्याला शिकवतात की आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील. मनात बसणारा प्रत्येकाला मिळतो, पण पण मनाला समजणारा नशीबवानांनाच मिळतो. प्रेम आपण त्यांनाही हरतो जे म्हणतात आम्ही फक्त तुमचेच आहोत. तिरस्कार नाही तुमच्यापासून, पण आता प्रेमही नाही. विभाजनाचं दुःख आहे, पण आता भेटण्याची इच्छा अजिबात नाही. प्रेम आणि विश्वास हे दोन पक्षी आहेत. यापैकी एक उडून गेला तर दुसरा आपोआपच उडून जातो. जेव्हा कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा तुम्ही शांत राहणं हा एक उत्तम पर्याय असतो. जगात हजारो नाती बनवा, पण एक नातं असं बनवा की जेव्हा ते हजारो तुमच्या विरोधात असतील, तेव्हा ती एक व्यक्ती तुमच्या सोबत असेल. मनासारखा माणूस असावा. थोडं बोलणं पुरेसं आहे. जीवनात एक नातं सच्च आहे, जे पाठीमागेही सन्मान देतं. गर्दीत सगळे लोक चांगले नसतात आणि चांगल्या लोकांची गर्दी कधीच नसते. शांतता इच्छा असेल तर आधी इच्छेला शांत करा. लक्षात ठेवा, अपयश अनाथ असते आणि यशाचे नातेवाईक खूप सारे असतात. समस्या आली तर घाबरण्याने काय होईल? जगण्याचा उपाय शोधा. मरण्याने काय होईल? सर्व काही वेळेनुसार बदलतं. फक्त प्रेम आहे जे कधीही वृद्ध होत नाही. आपलेपणासाठी कोणालाही आपलं बनवणं गरजेचे नाही. ज्यांच्याकडून आपलेपण मिळतं ते स्वतः आपलं बनतं. सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे जवळच्या लोकांकडून दूर जाणं. कारण काही गोष्टी फक्त वेळ सांगते. कोणी किती आपल्या जवळ आहे ते फक्त ती वेळेनुसारच समजतं. मनात कडवटपणा असेल तर प्रार्थना कितीही करा, ती स्वीकारली जातच नाही. चांगली सवय ठेवणं खूप कठीण आहे, पण ती एक अंगी बाणली की आनंदच आनंद असतो. पैसे वाचवणे आणि पैसे मिळवण्यापेक्षा कठीण आहे. कठीण समयाने शिकवलं आहे की जे स्वतःचं आहे तेच खूपच सुंदर आहे. मित्रांनो, लाज आणि आवाज असणाऱ्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण कोणत्याही नात्याचं घट्ट राहणं इतकं सोपं नाही, जितकं आपण सोपं समजतो. कोणाच्या 4 दिवसांच्या प्रेमात येऊन स्वतःच्या आयुष्यातील खूप वर्षाचं प्रेम तुम्ही कधीच गमावू नका. जरी तुम्हाला तुमची किंमत माहीत असली तरी तुम्ही त्याचा गर्व देखील कधीच करू नका. त्याला देखील तुमच्यावर प्रेम करायला लावा, ज्याची तुम्ही खूप काळजी करता. वेळ आणि शब्द दोन्ही उपयोगी असतात. कसं वापरायचं यावर सर्व काही अवलंबून असतं. ज्याला मनापासून दिलं त्याला कितीही वेळा दिलं तरी ते कमीच पडतं. मित्रांनो, काही नात्यांमध्ये कोणतेही शब्द वापरले जात नाहीत, फक्त हृदय बोलत असतं. कोणत्याही माणसाच्या खोट्या गर्वात असं काहीही नाही जे लपवता येईल. कधी कधी लहान लहान गोष्टींचं महत्त्व असतं. कधी कधी शब्दांची गरज नाही, फक्त समोरची व्यक्ती बोलतं. कधी कधी माणूस खूप वेदना देतात, पण त्याचं मूळ कारण आपल्यालाच माहीत असतं. काही लोकांच्या मनावर खूप प्रेम करतात, तर काही जण हृदयावर प्रेम करतात. कधी कधी काही न बोलता न ऐकता मन शांत होतं.
हसण्याचं कारण आहे असं नाही, पण हसण्याची आवश्यकता आहे. माणूस मनात चांगला असला तर वाईट गोष्टी त्याने करायलाच नाही पाहिजे. काही गोष्टी लहान असल्या तरी त्या खूप मोठ्या असतात. कधीही घाबरू नका. तुमचं असं काहीही नाही जे तुम्हाला हरवायला लावेल. शब्द कधी कधी असं सांगतात की जे माणूस काही बोलूनही सांगू शकत नाही. जो माणूस मनाने चांगला भास असला तरी वाईट गोष्टी करायला नाही पाहिजे. काही गोष्ट लहान असल्या तरी त्या खूप मोठ्या असतात. कधीही घाबरू नका. तुमचं असं काही नाही जे तुम्हाला हरवायला लावेल. शब्द कधी कधी असं काही सांगून जातात जे माणूस बोलूनही नाही सांगू शकत. तुमची नियत योग्य असेल तर तुमचे चुकीचे मार्गही तुम्हाला योग्य ध्येयाकडेच नेतात. जेव्हा माणसाचा काळ बदलतो तेव्हा परक्यांपेक्षा आपलेच जास्त जळताना दिसतात. फसवणूक करणारे लोक धोका देतील आणि नंतर त्यांची मजबुरी सांगत बसतील. आवाज न करता रडणं हे जास्त वेदनादायक असतं. तुम्ही कोणाशी फक्त तेवढंच भेटा जितकं तुम्हाला तुमच्याशी भेटायला ते इच्छुक आहेत. कोण केव्हा कुणाचा किती आपला आहे हे फक्त ती येणारी वेळच आपल्याला सांगत असते. जीवनात एक नियम ठेवा. या यारीत बेवफाई नाही आणि बेवफाई करण्यासोबत यारी कधीच नाही. माणसाची संपत्ती ना धन असते ना पैसे त्याची संपत्ती, म्हणजे त्याचं हस्त घर आणि प्रसन्न मन. का चिंता करता जर लोक तुम्हाला समजत नाहीत? खरोखरच तर चिंता तुम्ही करायला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेत नाही. तुमचं सुख कोणासोबत वाटून घ्या, पण तुमचं दुःख आणि आनंद फक्त विश्वासार्ह व्यक्तीसोबतच वाटा. कोणाकडून इतकी अति अपेक्षा ठेवाल तर एका दिवसात त्या अपेक्षेसोबतच तुम्ही देखील तुटून जाल. आतून तुटलेले लोक काही कितीही असले तरी त्यांची उदासी ही त्यांच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला चाहणारा माणूस तुम्हाला खरे प्रेम करतो तर त्याच्यात एक खास सवय नक्कीच असेल की तो तुमचा मनाचा हाल तुमचा चेहरा पाहूनच समजून घेईल. तुमचं मनाचं बोलणं कोणासोबतही बोलू नका, तरीही कोणाला काही फरक पडत नाही. त्रास देणाऱ्याला विसरा, पण त्रासात साथ देणाऱ्याला तुम्ही कधीच विसरू नका. गैरसमज दूर केले जात नाहीत तर द्वेषात ते बदलले जातात. जेव्हा माणूस संयम करायला शिकतो तेव्हा त्याला जीवन खूप सुंदर वाटू लागतं. एकमेकांसारखं असणं गरजेचं नाही, पण तुम्ही एकमेकांसाठी असणं हे मात्र खूपच गरजेचं आहे. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त एक वेळेसारखं गरजेचे असतो. जेव्हा काही लोक व्यक्त होत नाहीत तेव्हा खूप काळजी घेतात. संपूर्ण जगाला कुणालाही एवढा अधिकार देऊ नका की ते ठरवतील की तुम्हाला केव्हा रडायचं आहे आणि केव्हा हसायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते.